काल मी ही सोया चंक्सची रेसिपी बनवली होती. जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी एकदम सिंपल मेनू बनवला होता. वरण भात आणि त्यासोबत सुक्या कारल्याची भाजी. तर मी कारल्याची भाजी कशी बनवते त्याची मी एक सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा मी असे 3 कारले घेतले होते आणि त्याला मधून काप करून त्याच्यातले सगळ्या बिया काढून त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळून अर्धा तास तसेच ठेवले होते. अर्ध्या तासानंतर ना त्याच लिंबाने आणि त्याला व्यवस्थित मध्ये चोळून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा मसाला बनवायचा आहे शेंगदाण्याचा कूट. त्याच्यामध्ये जे तुम्हाला मसाले टाकायचे आहेत ते टाकायचे. मी ते जिरे, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, वरतून कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला कारल्यामध्ये ते भरून घ्यायचं आहे. आता मी एकदम पातळ लेअर त्याची बनवून घेतली आहे. तुम्हाला जर जास्त मसाला हवा असेल तर तुम्ही जास्तही भरू शकता, पण कारल्याची बी थोडीशी टेस्ट लागायला पाहिजे म्हणून मसाला मी कमीच भरला होता. आणि त्यानंतर ना जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये तेल टाकून तेलात डायरेक्ट ते कारले सोडून त्याच्यावरती झाकण ठेवलं ना तरीही फ्राय होतात. पण इथे ना माझे कारले थोडेसे जाड होते त्यामुळे मी त्याला आधी वाफेवरती थोडंसं शिजवून घेतलं आणि त्यानंतर त्याला तडका दिला. आणि आता कारले शिजताय तोपर्यंत आता तसं तर काय बसू शकत नाही म्हणून हॉलमध्ये थोडीशी क्लिनिंग केली आणि तोपर्यंत मग आपले कारले शिजले होते. मग त्याला मी अगदी चेक करून बघितलं तर बघा या पद्धतीने ना आपल्याला सुरी त्याच्यामध्ये टाकून बघायची आहे आणि लगेच ते शिजतात 5-10 मिनिटातच होऊन जातं. आता मी याला इथे तडका देऊन घेणार आहे. आता आपण मसाल्यामध्ये तर सगळे मसाले टाकले होते जिरे वगैरे त्यामुळे फक्त कढीपत्त्याचा तडका 2 मिनिटासाठी या साईडने आणि 2 मिनिटासाठी दुसऱ्या साईडने असं मी त्याला फ्राय करून घेतलं आहे. तयार आहे इथं माझं जेवण. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.